हॅलो स्टुडंट्स, लास्ट टाइम आपण हा स्केलेटन क्यूबचा प्रॉब्लेम बघत होतो. ओके, स्केलेटन क्यूब. आता याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण स्टडी करूया हा स्केलेटन क्यूबचा प्रॉब्लेम. सपोज इथं स्केलेटन क्यूब म्हणजे काय असणार आहे? देर इज अ क्यूब हॅव्हिंग ईच साइड वन रेजिस्टन्स. ओके, इट इज लाईक दिस. आणि या स्केलेटन क्यूबच्या कुठल्याही दोन पॉइंट मधला आपल्याला काय करायचं आहे? इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो डायग्राम इज लाईक दिस. स्केलेटन क्यूब. प्रत्येक साइडला एक रेजिस्टन्स असणार आहे, लक्षात घ्या. लाईक दिस. ओके, आता याचा जो टॉप सरफेस आहे त्याला नेमिंग करूया. दॅट इज ए, बी, सी अँड डी. आणि बॉटम सरफेसला नेमिंग करणार आहे दॅट इज ई, एफ, जी अँड एच. ठीक आहे. आता याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला दोन पॉइंट घ्यावे लागणार आहेत. तर सुरुवातीला कुठल्या दोन पॉइंट मधला आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे? अबाउट फेस डायगोनल. फेस डायगोनल भोवती आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे बिटवीन पॉइंट ए अँड सी आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स सपोज फाइंड आउट करायचा आहे बिटवीन ए अँड बी. ओके, सो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड पॉइंट सी. ए आणि सी या दोन पॉइंट मधला हा ए आणि सी मधला म्हणजे काय? दॅट इज फेस डायगोनल. फेस डायगोनल. आता ऍक्च्युली लक्षात घ्या, हे डेरिव्हेशन एकदाच करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण हे म्हणजे ही जे फायनल आन्सर जे आहे ते तुम्हाला काय करायचं आहे? पाठ करून ठेवलं तर बरं होईल. प्रत्येक वेळी आपण एवढं प्रोसिजर करून हे आन्सर काढू शकणार नाही, लक्षात घ्या. परंतु बोर्ड एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एखाद्या वेळी बोर्ड एक्झाम मध्ये हा 3 मार्क्सला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, दॅट इज फाइंड आउट इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द स्केलेटन क्यूब अबाउट द फेस डायगोनल. असा बोर्ड एक्झामला येऊ शकतो. नीट जेईला मात्र हे डेरिव्हेशन वगैरे काय पार्ट नसणार आहे. फायनल आन्सर तुम्हाला फक्त इथं पाठ करून ठेवावा लागेल. आता इथं काय करूया आपण? सुरुवातीला हा टॉप सरफेस म्हणजे हा एक स्क्वेअर आहे ना, हा स्क्वेअर मी ड्रॉ करतो इथं, लक्षात घ्या. ओके, स्क्वेअर लाईक दिस. म्हणजे वरून बघितल्यानंतर ही डायग्राम जी आहे ती अशी दिसणार आहे. दॅट इज ए, बी, सी अँड डी. ठीक आहे. आता बॉटमचा जो स्क्वेअर आहे तो देखील ड्रॉ करणार आहे. ओके, तो त्याच्या खाली ड्रॉ करणार आहे. खाली म्हणजे या पद्धतीने असणार आहे तो. दॅट इज ई, एफ, जी अँड एच. ओके, आणि बाकीचे व्हर्टिकल साइडचे रेजिस्टन्स जे आहे ते आपण असे दाखवू शकतो, लाईक दिस. So in this way, the diagram is like this. Okay, that is E, F, G and H. आता इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स अक्रॉस आपल्याला ए अँड सी फाइंड आउट करायचा आहे. ए आणि सी मधला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे अलॉंग दिस लाईन. ओके, सो अलॉंग दिस लाईन आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. आता याला परपेंडिक्युलर लाईन अशी जर ड्रॉ केली तर या लाईन भोवती काय आहे? हे सिमेट्रिक आहे. म्हणजे एसी ला जी परपेंडिक्युलर लाईन आहे त्या लाईन भोवती ते सर्किट सिमेट्रिक आहे का ते अगोदर चेक करायचं. मी काय सांगतोय? एसी जी लाईन आहे, ए आणि सी मधला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायला सांगितलंय. एसी ची जी लाईन आहे ना त्याला परपेंडिक्युलर लाईन, त्या लाईन भोवती सिमेट्रिक आहे का नाही ते चेक करायचं. सिमेट्रिक आहे, मग सिमेट्रिक असेल तर त्या परपेंडिक्युलर लाईनवर जे रेजिस्टन्सेस असतील ते अगोदर काढून टाकायचे. दॅट इज द प्रोसिजर. म्हणजे याच्यातला कुठला रेजिस्टन्स काढून टाकावा लागणार? हा एक आणि हा एक. आणि हे दोन रेजिस्टन्स काढून टाकले तर ही सर्किट डायग्राम जी आहे ना ती थोडीशी इझी होणार आहे आपल्याला. म्हणजे आता ही सर्किट डायग्राम कशी होणार बघा. दिस इज पॉइंट ए, दिस इज पॉइंट सी. ओके, ए आणि सी मध्ये सुरुवातीला एसी या लाईनवरचा असा एक रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर काय आहे? हा मधला स्क्वेअर ऍज इट इज. ओके, लाईक दिस. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर या दोन साइड्स.
ओके, याच्यामधला DH पार्टचा रेझिस्टन्स आणि FB, ओके, FB पार्टचा रेझिस्टन्स काढून टाकलेला आहे. आता सगळे रेझिस्टन्सेस सपोज काय आहेत, इथं R आहेत. बघा आता इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स काढणं आता सोपं आहे, इझी आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, हा अगदी सगळ्यात आतला जो स्क्वेअर आहे, छोटा स्क्वेअर, तो अगोदर सॉल्व्ह करूया. हा R आणि हा R या दोघांचा किती होणार आहे, 2R होणार. त्याचबरोबर हा R आणि हा R हे दोघे देखील काय आहेत, सिरीज मध्ये आहेत. हे देखील किती होणार आहे, 2R. आता हे 2R आणि 2R पॅरल मध्ये आहेत आणि त्याचा इक्विव्हॅलेंट होणार आहे, दॅट इज R. R इज द इक्विव्हॅलेंट. ठीक आहे. आता हा R, हा मधला R आणि हा राईटचा R हे तिघे सिरीज मध्ये आहेत, याचा 3R. त्याच्यानंतर वरचे हे 2 R आणि R सिरीज मध्ये आहेत, खालचे 2 R आणि R सिरीज मध्ये आहेत. त्याच्यामुळं इथं काय होणार बघा, डायग्राम मध्ये सगळ्यात वरचे R आणि R सिरीज मध्ये आहेत, त्याचं 2R होणार. त्याच्यानंतर मध्ये काय होणार आहे, दॅट इज 3R होणार. ओके, आणि बॉटमला परत काय होणार आहे, दॅट इज 2R होणार आहे. सो दिस इज पॉइंट A, दिस इज पॉइंट C. ओके, त्याच्यामुळं इथे इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स म्हणजे काय होणार आहे, 1/RP इज इक्वल टू 1/2R प्लस 1/3R प्लस 1/2R. फर्स्ट आणि लास्टची ऍडिशन अगोदर केली तर 1/3R विल रिमेन ऍज इट इज प्लस 2/2R होणार ना. 1/2R प्लस 1/2R म्हणजे 2/2R म्हणजे दॅट इज 1/R. म्हणजे 1/3R प्लस 1/R याची ऍडिशन केली तर काय होणार आहे, 4/3R होणार आहे. ओके, 4/3R. सो त्याच्यामुळे फायनल आन्सर काय येणार आहे, इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स RP इज इक्वल टू, दिस इज 1/RP ना, 1/RP is equal to 4/3R. So RP is equal to 3R/4 is the answer. Okay. So this is about the face diagonal. Okay. आता परत आपण स्केलेटन क्यूबचाच रेझिस्टन्स काढणार आहे, परंतु आता 2 डिफरंट पॉइंट घेणार आहे. आता सुरुवातीला घेतलं होतं आपण फेस डायगोनल, आता बॉडी डायगोनल घेऊया. फेस डायगोनल बहुतेक किती आला बघा, 3R/4 आला. ओके, 3R/4. इट इज अबाउट द फेस डायगोनल. नेक्स्ट, once again this is the skeleton cube. आता बिटवीन पॉइंट्स, बॉडी डायगोनल म्हणजे लक्षात येते ना, A पॉइंट आणि G पॉइंट या 2 पॉइंट मधला फाइंड आउट करायचा आहे. इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स बिटवीन A and G. इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स बिटवीन A and G आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, A आणि G मधला. आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट तुम्हाला A आणि G मधले इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स काढण्यासाठी तुम्हाला एक कन्सेप्ट लक्षात ठेवावं लागेल की याच्यामधले इक्वी पोटेन्शियल म्हणजे सेम पोटेन्शियलचे पॉइंट्स कुठले येणार आहेत. लक्षात घ्या, सेम पोटेन्शियलचे पॉइंट. ठीक आहे, सेम पोटेन्शियलचे पॉइंट म्हणजे कुठले येतात बघा, याच्यामध्ये D हा पॉइंट, त्याच्यानंतर B हा पॉइंट आणि E हा पॉइंट काय येणार आहे, सेम पोटेन्शियलचे पॉइंट येणार आहेत. याचं रिझन असं आहे, A आणि D च्या मध्ये R रेझिस्टन्स आहे, A आणि B च्या मध्ये R रेझिस्टन्स आहे आणि A आणि E च्या मध्ये देखील R रेझिस्टन्स आहे. बरोबर, AD ला जेवढा करंट जाणार तेवढा AB ला करंट जाणार आहे, तेवढाच AE ला करंट जाणार आहे. लक्षात घ्या. आणि करंट आणि रेझिस्टन्स सेम आले तर पोटेन्शियल डिफरन्स सेमच येणार ना. म्हणजे D पॉइंट, समजा D पॉइंट 20 व्होल्टला असेल तर B पण 20 व्होल्टलाच येणार आणि E पण 20 व्होल्टलाच येणार. लक्षात येत आहे, कारण पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला असतो फी इज इक्वल टू करंट इंटू रेझिस्टन्स. ए आणि डी च्या मध्ये रेझिस्टन्स आर आहे, ए आणि बी च्या मध्ये रेझिस्टन्स आर आहे, ए आणि ई च्या मध्ये रेझिस्टन्स आर आहे. एडी पाथला जेवढा करंट असतोय तेवढाच एबी पाथला असणार, तेवढाच एई पाथला, तिन्ही पाथला करंट तेवढाच रेझिस्टन्स तेवढाच. त्याच्यामुळे काय होणार आहे, डी पॉइंट, बी पॉइंट आणि ई पॉइंट हे सगळे सेम पोटेन्शियल येणार आहेत. कारण एडी जेवढा पीडी पोटेन्शियल डिफरन्स तयार होणार आहे तेवढाच एबी ला पोटेन्शियल डिफरन्स तयार होणार, तेवढाच एई ला पोटेन्शियल डिफरन्स तयार होणार. ओके, सो डी, बी आणि ई म्हणजे आर, आर आणि आर चे, ओके, आर 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 या रेझिस्टन्स नंतरचे जे पॉइंट असणार आहे ते इक्वी पोटेन्शियल असणार आहे. लक्षात येत आहे. म्हणजे इथं बघा पॉइंट्स
B, D and E are equipotential. Equipotential. Okay, so here I can write points D, त्याच्यानंतर B and E are equipotential. Equipotential म्हणजे सेम पोटेन्शियलचे पॉइंट येणार आहेत. ओके, त्याच्यानंतर ए आणि जी मधला इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा, लक्षात घ्या. ए आणि जी मधला, तसं जी पॉइंटच्या थोडंसं पाठीमागे गेलो, जीच्या एक रेझिस्टन्स पाठीमागे गेलो तर आपल्याला पॉइंट सी मिळतोय, एक रेझिस्टन्स पाठीमागे गेलो तर एफ पॉइंट मिळतोय. ओके, हा सी एक पॉइंट मिळणार. त्याच्यानंतर जीच्या एक रेझिस्टन्स पाठीमागे गेलो तर एफ पॉइंट मिळतोय आणि जीच्या एक रेझिस्टन्स पाठीमागे गेलो तर एच पॉइंट मिळतोय. आणि त्याच्यामुळे हे सी, एच आणि एफ हे तिन्ही पॉइंट देखील काय असणार आहे, इक्विपोटेन्शियल. ओके, ऑल्सो C, H and F are equipotential. म्हणजे ए पासून एक एक रेझिस्टन्स सोडून बघा, ए पॉइंट पासून एक एक रेझिस्टन्स सोडून कुठले पॉइंट आहेत, बी, डी आणि ई आहेत, लक्षात घ्या. आणि जी पॉइंट पासून एक रेझिस्टन्स पाठीमागे गेलो तर काय येतात, सी, एच आणि एफ येतात. ओके, आणि हे सगळे इक्विपोटेन्शियल पॉइंट्स येणार आहेत, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे याची डायग्राम कशी येणार बघा. डायग्राम, फर्स्ट पॉइंट इज ए, त्याच्यानंतर येणार आहे बी, बी, डी आणि ई एकाच ठिकाणी लिहिणार आहे आपण. बी, डी अँड ई हे 3 पॉइंट एकाच ठिकाणी लिहिणार, कारण ते सेम पोटेन्शियलचे आहेत. त्याच्यानंतर बी, डी, ई झालं ना, त्याच्यानंतर सी, एच, एफ, सी, एच आणि एफ हे पॉइंट देखील एकाच ठिकाणी लिहिणार आहे. आणि शेवटचा पॉइंट असणार आहे दॅट इज बी, सॉरी जी पॉइंट, सॉरी जी. ए आणि जी मधला इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स काढायचा आहे. ओके, दॅट इज जी. आता हे सगळे रेझिस्टन्सेस, एकूण रेझिस्टन्स किती आहे तिथं, टॉप सरफेसला 4, बॉटम सरफेसला 4 आणि व्हर्टिकल 4, एकूण 12 रेझिस्टन्सेस आहेत. आता 12 रेझिस्टन्स काढूया आपण वन बाय वन. ओके, तर बघा, पहिला ए आणि डी मधला रेझिस्टन्स, ए अँड डी मधला रेझिस्टन्स इथे येणार आहे. ओके, त्याच्यानंतर ए आणि ई मधला रेझिस्टन्स, ए आणि ई मधला रेझिस्टन्स इथे येणार आहे. त्याच्यानंतर डी आणि एच मधला रेझिस्टन्स, डी अँड एच मध्ये म्हणजे इथे येणार आहे तो, डी अँड एच. त्याच्यानंतर ई अँड एच मध्ये, ई अँड एच मध्ये म्हणजे इथे येणार आहे. त्याच्यानंतर सी अँड डी मधला, सी अँड डी म्हणजे इथंच येणार आहे. ओके, त्याच्यानंतर बी अँड सी मधला, बी अँड सी म्हणजे बी पॉइंट आणि सी पॉइंट मध्ये म्हणजे इथे येणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ए अँड बी मध्ये, ए अँड बी म्हणजे काय होणार आहे, इथे येणार तो. ओके, बघा गोल करत मी निघालेलो आहे. त्याच्यानंतर हा रेझिस्टन्स एच, जी आणि एच मध्ये आहे, जी आणि एच मध्ये म्हणजे इथे येणार आहे. त्याच्यानंतर हा ई आणि एफ मधला रेझिस्टन्स, ई आणि एफ म्हणजे इथे येणार आहे. आता सी अँड जी मधला रेझिस्टन्स, सी अँड जी मधला रेझिस्टन्स म्हणजे इथे येणार आहे. ओके, त्याच्यानंतर ई, एफ अँड जी मधला रेझिस्टन्स, एफ अँड जी मधला रेझिस्टन्स म्हणजे इथे येणार आहे. ओके, एकूण 12 रेझिस्टन्स झाले का बघा, 3, 3, 6, 6 अँड 5, 11 झाले. अजून एक कुठला तर राहिलाय, कुठला, हा बी आणि एफ मधला हा गोल करायचा राहिलाय बघा, बी अँड एफ, बी अँड एफ म्हणजे इथे येणार आहे. या पद्धतीनं अबाउट बॉडी डायगोनल जर रेझिस्टन्स काढायचा असेल तर या पद्धतीने याची सिम्प्लिफाईड डायग्राम येणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि याच्यामध्ये आता हे इझी कॉम्बिनेशन आहे. आर 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 3 पॅरल मध्ये आले तर काय होणार आहे, R/3 होणार. परत हे आर सगळे काय आहेत, 6 आहेत, पॅरल मध्ये आर/6 होणार आणि हे R/3
3 होणार आहे. सो r/3 प्लस r/6 प्लस r/3. सो टोटल r इक्विव्हॅलंट होणार आहे दॅट इज r/3 प्लस r/3 म्हणजे 2r/3 लिहितो प्लस r/6 लिहितो इज इक्वल टू दॅट इज आता डिनॉमिनेटर 6 केला तर इथं 4r प्लस r म्हणजे काय येणार आहे 5r/6. ओके, 5r/6 इज द आन्सर. ओके, 5r/6 हे इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स अबाउट येणार आहे बॉडी डायगोनल. म्हणजे अबाउट फेस डायगोनल किती आलं होतं दॅट इज 3r/4 आणि अबाउट बॉडी डायगोनल येतं 5r/6. ओके, पुन्हा एकदा आता स्केलेटन क्यूबच आहे, फक्त पुन्हा एकदा आपण पॉइंट्स थोडेसे आता डिफरंट घेणार आहे. Once again there is a skeleton cube like this. ओके, आणि आता पॉइंट ए अँड बी मधला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स म्हणजे ऍडजस्टंट पॉइंट्स. दिस इज पॉइंट ए, ओके, अँड पॉइंट बी यांच्यामधला रेझिस्टन्स आपण फाइंड आउट करूया आता. पॉइंट ए अँड पॉइंट बी मधला. ठीक आहे, आता पुन्हा एकदा इथं इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचा असेल तर कुठले पॉइंट इक्विपोटेन्शियल आहे ते आपल्याला फाइंड आउट करावे लागणार आहे. ओके, सो इथं इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स बिटवीन ए अँड बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे अबाउट द एंड्स ऑफ वन एज, एक एज जे आहे, एक साइड जे आहे त्याच्या एका साइडच्या 2 पॉइंट मधल्या 2 पॉइंट मधला रेझिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता ए पॉइंट पासून स्टार्ट केलं तर एक रेझिस्टन्स पुढे जावा, कुठले 2 पॉइंट मिळणार आहेत एक रेझिस्टन्स पुढे गेल्यावर ए पॉइंट पासून गेल्यानंतर पुढं एक पॉइंट येणार आहे डी आणि दुसरा पॉइंट येणार आहे ई. म्हणजे इथं इक्विपोटेन्शियल पॉइंट कुठले येणार आहेत बघा. सो हिअर इक्विपोटेन्शियल पॉइंट्स आर ए पॉइंट पासून वर पुढे गेलो तर एक पॉइंट डी मिळतोय आणि इकडे खाली गेलो तर ई पॉइंट मिळणार आहे. सो डी अँड ई हे इक्विपोटेन्शियल पॉइंट मिळणार आहेत. ए आणि बी हे इक्विपोटेन्शियल घेऊ शकत, म्हणजे बी पॉइंट इक्विपोटेन्शियल आणू शकत नाही, कारण ए आणि बी मधला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, इक्विपोटेन्शियल पॉइंट्स आर डी अँड ई एक येणार आहे. त्याच्यानंतर बी च्या पाठीमाग आपण एक एक रेझिस्टन्स गेलो तर काय येणार आहे सी अँड एफ येणार आहे, लक्षात घ्या. सी अँड एफ, सी अँड एफ या पद्धतीने एवढेच इथे इक्विपोटेन्शियल पॉइंट येणार आहेत आणि याची आपल्याला आता इक्विव्हॅलंट डायग्राम ड्रॉ करायची आहे. इक्विव्हॅलंट डायग्राम कशी येणार बघा, पॉइंट ए पॉइंट बी. ओके, आता इथं डीई अँड सी एफ, डीई पॉइंट इथं मार्क करतो मी. दिस इज पॉइंट डी अँड डीई, कारण सेम पोटेन्शियलचे पॉइंट एकाच ठिकाणी आपण ड्रॉ करणार आहे. डीई अँड सी अँड एफ. ओके, सी अँड एफ. आणि आता सगळे रेझिस्टन्सेस वन बाय वन आपण ड्रॉ करूया. पहिला रेझिस्टन्स ए आणि बी च्या मधला, ए आणि बी च्या मध्ये पहिला आहे. त्याच्यानंतर ए अँड डी च्या मध्ये इथं आहे बघा, ए अँड डी च्या मध्ये असा येणार आहे. परत ए अँड ई च्या मध्ये असं येणार ना, ए अँड ई च्या मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण ड्रॉ करूया दॅट इज राईट हँड साइडचं थोडस. ओके, एफ अँड जी च्या मध्ये एक इथं आहे बघा, एफ अँड जी च्या मध्ये. एफ आणि जी च्या मध्ये, जी आणि एच इथं 2 पॉइंट आणखी. आता पॉइंट कुठले झाले ए बी सी डी ई एफ, जी एच पॉइंट आपल्याला इथं आणखी घ्यावे लागणार आहेत. ओके, जी एच पॉइंट, हे 2 पॉइंट इथं आणखी मार्क करतो मी. जी अँड एच. ओके,
जी आणि एच च्या मध्ये एक रेझिस्टन्स आहे. ओके, त्याच्यानंतर सी अँड जी च्या मध्ये, सी अँड जी जी अँड एच. ओके, सी अँड जी चा रेझिस्टन्स काढायचा आहे. सी आणि जी चा रेझिस्टन्स इथे येणार आहे. त्याच्यानंतर बी अँड सी चा रेझिस्टन्स, बी अँड सी चा रेझिस्टन्स इथे येणार आहे. ठीक आहे, सी अँड डी मधला रेझिस्टन्स, सी अँड डी, सी अँड डी म्हणजे इथे येणार आहे. ओके, आणखी आता डी अँड एच च्या मधला हा रेझिस्टन्स, डी अँड एच. ओके, ई अँड एच मधला, ई अँड एच मध्ये म्हणजे कुठे येणार आहे, दॅट इज ई अँड एच म्हणजे इथंच येणार आहे. ओके, त्याच्यानंतर हा कुठला एच जी पाचचा रेझिस्टन्स बघा, हा आहे एच जी, एच अँड जी म्हणजे इथं आणखी एक येतोय असं. जी अँड एच, जी अँड एचचा रेझिस्टन्स हा बाय मिस्टेक डबल काढला बहुतेक. जस्ट अ मिनिट, पुन्हा एकदा हे ड्रॉ करूया. डायग्राम तर डेफिनेटली अशीच होणार आहे. ठीक आहे, बघा पुन्हा एकदा पॉइंट्स ए, पॉइंट बी. ओके, पॉइंट्स येणार आहेत ए अँड बी. त्याच्यानंतर ए अँड बी नंतर इक्विपोटेन्शियल असणार आहे डीई. इथे येणार आहे डी अँड ई, आणि इथे येणार आहे दॅट इज कुठला सी अँड एफ, सी एफ. ओके, त्याच्यानंतर जी एच हे दोन पॉइंट अजून राहत आहेत, जी अँड एच मध्ये. एच. ओके, वन बाय वन वन्स अगेन रेझिस्टन्स हे सगळे ड्रॉ करूया. ए आणि बी च्या मध्ये सगळ्या सुरुवातीला टॉप सरफेसच्या अगोदर दाखवूया सगळे. ए बी पाथला एक आहे, ए बी पाथला. त्याच्यानंतर एडी पाथला दुसरा आहे, एडी पाथ, एडी पाथ. त्याच्यानंतर सी डी, सी टू डी. ओके, त्याच्यानंतर बी टू सी. ओके, त्याच्यानंतर आता बॉटम सरफेसचे सगळे दाखवूया, मग व्हर्टिकल घेऊया. बॉटम ईएफ पाथचा पहिला, ईएफ. ठीक आहे, त्याच्यानंतर ईएच पाथ, ईएच. त्याच्यानंतर एफ जी. ओके, जी एफ म्हणजे जी एफ इथे येणार आहे. ओके, त्याच्यानंतर जी एच पाथचा. ओके, हे सगळे बॉटम झाले. आता व्हर्टिकल सगळे ए ई, हा एक आहे ए टू ई. त्याच्यानंतर बीएफ, व्हर्टिकल बीएफ, बीएफ म्हणजे इथे येणार आहे. ओके, त्याच्यानंतर सीजी, सीजी, सीजी म्हणजे इथे येणार आहे, सीजी मध्ये. आणि हा एक दॅट इज एच डी. ही अशी याची डायग्राम होणार, लक्षात घ्या. टोटल 12 रेजिस्टन्स झालेत काय बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके, आता हे इझिली सॉल्व्ह करू शकतोय. तर इथं आर आणि आर पॅरल म्हणजे आर बाय 2 होणार, आणि इथं आर आणि आर पॅरल म्हणजे आर बाय 2 होणार. आता हे आर बाय 2, आर आणि आर बाय 2 हे तिघे जण काय झाले, सिरीज मध्ये आले. म्हणजे हा एवढा पार्ट लक्षात घ्या. ठीक आहे, हे तिघे जण सिरीज मध्ये आहेत.
r/2 r आणि r/2 म्हणजे याचा इक्विव्हॅलंट किती होणार आहे r/2 प्लस r/2 म्हणजे r प्लस r म्हणजे किती होणार आहे 2r होणार याचा. ठीक आहे. आता परत इथं r आणि r चा इक्विव्हॅलंट किती होणार आहे r/2 कारण हे दोन पॅरल आहेत. बरोबर. आता हे 2r आणि r/2 पुन्हा एकदा कसे आहेत पॅरल मध्ये. ओके. म्हणजे या सगळ्या कॉम्बिनेशनचा एवढा हा एवढा सगळा जो पार्ट आहे त्याचा इक्विव्हॅलंट किती येणार बघा 2r आणि r/2 पॅरल मध्ये आहेत ना हे 2r e आणि f च्या मध्ये आहे आणि हे r/2 देखील e आणि f च्या मध्ये आहे. मग पॅरल कॉम्बिनेशन मध्ये मल्टिप्लिकेशन दॅट इज 2r इंटू r/2 म्हणजे 2r² डिवायडेड बाय 2 होणार ना 2r इंटू r/2 मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन 2r प्लस r/2 म्हणजे 5r/2 येणार. ओके. r एक कॅन्सल आणि इथं होणार आहे दॅट इज 2r/5 होणार आहे. ओके 2r/5 झालं. आता परत हे बघा r आणि r म्हणजे यांचं काय होणार आहे दॅट इज r/2 होणार आहे. r आणि r पॅरल म्हणजे r/2 आणि आता बघा r/2 2r/5 आणि r/2 हे सिरीज मध्ये येणार आहेत. म्हणजे याचं काय होणार आहे बघा r/2 प्लस इकड हा मधला किती आला आपला 2r/5 आला प्लस r/2 ओके हे सगळे सिरीज मध्ये येणार आहेत. म्हणजे टोटल किती होणार आहे r/2 प्लस r/2 म्हणजे r प्लस 2r/5 म्हणजे किती होणार आहे 7r/5 होणार आहे. आणि आता हे 7r/5 आणि हा फायनल r हे कसे असणार आहेत पॅरल कॉम्बिनेशन मध्ये. म्हणजे फायनल इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स येणार आहे r आणि 7r/5 चा इक्विव्हॅलंट म्हणजे मल्टिप्लिकेशन काय होणार आहे 7r²/5 आणि ऍडिशन r प्लस 7r/5 म्हणजे काय होणार आहे 12r/5 होणार. 5 कॅन्सल r कॅन्सल आन्सर येणार आहे 7r/12 इज द आन्सर. 7r/12 7r/12 विल बी द आन्सर. ओके. लक्षात येते का बघा याच्यामध्ये आणखी एक मॉडिफिकेशन करू शकतो. आणखी एक मॉडिफिकेशन आणि ते मॉडिफिकेशन म्हणजे काय तर लक्षात घ्या वन्स अगेन हा स्केलेटन क्यूबच इथे घ्यायचा आहे. ओके. आणि याची एक साइड काय करायची आहे ओपन ठेवायची आहे आणि त्या ओपन साइड भोवती म्हणजे फॉर एक्झाम्पल हा रेझिस्टन्स काढून टाकला आणि व्हॉट इज द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स बिटवीन ए अँड बी असं विचारलं. व्हॉट इज इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स बिटवीन ए अँड बी. एक साइड ओपन केली. ओके. सो इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स अबाउट ओपन साइड असं म्हटलं. अबाउट ओपन साइड म्हणजे एका साइडचा रेझिस्टन्स काढून टाकला आणि त्या ओपन साइड भोवती रेझिस्टन्स विचारला तर हा फक्त हेच सर्किट येणार फक्त हा ए आणि बी मधला एक रेझिस्टन्स काढून टाकलाय तो येणार नाही. लक्षात येते आणि त्याच्यामुळे इथपर्यंतच आन्सर येणार आहे त्याचं. सो याचा डायरेक्टली आपण लिहू शकतो आर इक्विव्हॅलंट येणार आहे 7r/5. सो बेसिकली या एवढ्या केसेस ज्या आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे स्केलेटन क्यूबचे एकूण 4 फॉर्म्युले आहेत लक्षात घ्या. स्केलेटन क्यूबचे लक्षात येत आहे देर आर 4 फॉर्म्युली ऑफ दी स्केलेटन क्यूब. ओके. हे फॉर्म्युले पुन्हा एकदा लिहितोय मी इथं. हे फॉर्म्युले पाठ केले तर बरं होतील. ओके. सो इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ स्केलेटन क्यूब इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ द स्केलेटन क्यूब. फर्स्ट आपण कुठला काढला होता दॅट इज आता फेस डायगोनल सुरुवातीला काढला होता. फेस डायगोनल भोवती किती आला होता 3r/4 आला होता. त्याच्यानंतर सेकंड आपण बघितलं बॉडी डायगोनल त्याच्यावरती किती आला होता 5r/6. ओके. त्याच्यानंतर थर्ड आहे दॅट इज ऍडजेसंट कॉर्नर मधला
ऍडजस्टंट कॉर्नर मधला किती आला होता, दॅट इज 7r/12 आला होता. 7r/12 बघा, 3 4 5 6 7 12 असे थोडंसं लक्षात ठेवू शकताय. आणि ऍडजस्टंट कॉर्नर मधला, परंतु ती साइड ओपन पाहिजे. ओके, सो अबाउट ओपन साइड, म्हणजे एक साइड आपण जर ओपन केली तर अबाउट ओपन साइड किती होणार बघा, दॅट इज 7r/5 होणार. ओके, म्हणजे नंबर बघा 3 4 5 6 7 12 हे नंबर असे लक्षात ठेवा. म्हणजे हे इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स ऑटोमॅटिकली लक्षात राहतात. 3 4 5 6 7 12 म्हणजे 3/4R 5/6R 7/12R 3 4 5 6 7 12 या पद्धतीने हे इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स ऑफ स्केलेटन क्यूब तुम्ही पाठ करून ठेवू शकताय. ओके, हा, आता याच्यानंतर आपण बघणार आहे इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स ऑफ इनफायनाइट सर्किट. इनफायनाइट सर्किटचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स कसा, फाइंड इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स बिटवीन ए अँड बी. ए आणि बी मधला इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि हे सर्किट असं इन्फिनिटी पर्यंत एक्सटेंड झालेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये किती रेझिस्टन्सेस आहेत, इनफायनाइट रेझिस्टन्सेस आहेत. ओके, आता या सर्किटचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स कसा काढायचा, ओके, ते व्यवस्थित लक्ष द्या. खूप इझी पार्ट आहे. लेट X is equivalent resistance between A and B. Resistance between A and B. ठीक आहे. आता याच्यामधलं काय करायचा, स्मॉलेस्ट रिपीटिंग एलिमेंट जो आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे. ओके, बघा याच्यामधली X इज द इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स लिहिलं. आता याच्यात पहिली स्टेप येणार आहे, याच्यातला रिपीटिंग एलिमेंट कुठला आहे, कारण इनफायनाइट सर्किट तुम्हाला ज्यावेळी दिलं जातं त्यावेळी तोच एलिमेंट पुन्हा 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 रिपीट होतोय. ओके, सो स्मॉलेस्ट रिपीटिंग एलिमेंट याच्यामधला कुठला आहे बघा, स्मॉलेस्ट रिपीटिंग एलिमेंट इज स्मॉलेस्ट रिपीटिंग एलिमेंट कुठला येणार बघा. तर याच्यामध्ये हा जो पार्ट आहे लक्षात घ्या, दिस इज द पार्ट विच इज रिपीटेड अगेन अँड अगेन. लक्षात येत आहे, म्हणजे हा पार्ट जो आहे याच्यामधला तो पुन्हा पुन्हा रिपीट होतोय. लक्षात घ्या. ओके, म्हणजे हा रेझिस्टन्स आहे R आणि इतर रेझिस्टन्स आहे दॅट इज 2R. हा पार्ट R2R काढून टाकल्यानंतर परत काय होणार आहे, R2R 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 या पद्धतीने येणार आहे. सो दिस इज द स्मॉलेस्ट रिपीटिंग एलिमेंट. आता एक स्मॉलेस्ट रिपीटिंग एलिमेंट काढून टाकला तर काय होणार आहे, ते सर्किट पुन्हा ऍज इट इजच राहणार आहे. ओके, किंवा याचे असे दोन तुकडे करूया आपण. लक्षात येत आहे बघा, हा एक पार्ट जर काढून टाकला तर पुन्हा काय होणार आहे, स्मॉलेस्ट रिपीटिंग एलिमेंट याच्यामधला काढून टाकला तर काय होणार, पुन्हा सर्किट आहे तसंच तयार होणार आहे. ओके, म्हणजे एक एलिमेंट याच्यामधला काढून टाकला तरी इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स बाकीच्या पार्टचा किती राहणार आहे, X एवढाच राहणार आहे. लक्षात घ्या, मी काय सांगतोय लक्षात येते का. याच्यातला स्मॉलेस्ट रिपीटिंग एलिमेंट अगोदर आपण फाइंड आउट केला. ठीक आहे, तो स्मॉलेस्ट रिपीटिंग एलिमेंट थोडासा साईडला केला, आपण काढून टाकला तिथला, तर पुन्हा तिथून पुढचं सर्किट जे आहे ना ते इन्फिनिटी पर्यंत आहे, ते आहे तसंच राहणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे एक एलिमेंट त्याच्यामधला स्मॉलेस्ट रिपीटिंग एलिमेंट तो त्याच्यातला काढून टाकला तर त्या सर्किटमध्ये काही फरक पडणार नाहीये. जसं समुद्रातून आपण 1 लिटर पाणी जर त्याच्यातलं बाहेर काढलं तर त्या समुद्राला काय फरक पडणार नाही. तसं हे इनफायनाइट सर्किट मधला स्मॉलेस्ट रिपीटिंग एलिमेंट आपण बाहेर काढला तर त्या सर्किटमध्ये काय फरक पडणार नाहीये. म्हणजे हा जो पुढचा पार्ट आहे, लक्षात घ्या, हा पुढचा पार्ट जो आहे ना त्याचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स किती राहणार आहे, X एवढाच राहणार आहे. ठीक आहे, मग परत आता काय करणार आहे मी, लक्षात घ्या, हा जो पार्ट आहे रिपीटिंग एलिमेंट ऍज इट इज पुढे काढतो मी पुन्हा एकदा.
ओके, हा रिपीटिंग एलिमेंट ड्रॉ केलेला आहे आणि पुढच्या सगळ्या इनफायनाइट सर्किटसाठी काय करणार आहे मी, पुढचं जे सगळं सर्किट आहे याचा इक्विव्हॅलेंट किती आहे, एक्स आहे. आता इनफायनाइट सर्किट परत त्या एलिमेंटला जोडलं तर या दोन पॉईंट मध्ये इक्विव्हॅलेंट किती यायला पाहिजे, ए आणि बी मध्ये, हा पॉईंट ए आणि बी आहे त्याच्यामध्ये एक्सच परत यायला पाहिजे. ओके, तर या इनफायनाइट सर्किटची इक्विव्हॅलेंट डायग्राम जी आहे ती या पद्धतीने येणार आहे. ओके, सो दिस इज द इक्विव्हॅलेंट डायग्राम. ही याची इक्विव्हॅलेंट डायग्राम येणार आहे. लक्षात आलं का बघा, म्हणजे इनफायनाइट सर्किट दिलेलं असेल काय करायचं बघा, जास्त थिंक करू नका. इनफायनाइट सर्किट जर दिलेलं असेल तर बेसिकली रिपीटिंग एलिमेंट काढा, त्याच्या लेफ्टला एक एक्स दाखवायचं, लेफ्टला ए आणि बी पॉईंट दाखवायचं, त्याच्यामध्ये एक्स दाखवायचा आणि पुढचा सगळा पार्ट काढून त्याच्याऐवजी फक्त एक्स लिहायचं. एवढंच करायचं, बाकी काहीही करायचं नाही. काय करायचं आहे, जास्त थिंक करायचं नाही, काय काढून टाकलं काय नाही वगैरे. एवढंच लक्षात ठेवा की त्याच्यातला रिपीटिंग एलिमेंट कुठला आहे, R2R, हे दोन रेझिस्टन्स रिपीटिंग आहेत ते फक्त काढा, R2R. त्याच्या राईट हँड साइडला काय करा, सगळं राईट हँड साइडचं सगळं सर्किट काढून टाकून त्याच्याऐवजी काय लिहा, फक्त एक्स हा एकच रेझिस्टन्स लिहा. आणि लेफ्ट हँड साइडला ए आणि बी च्या मध्ये इक्विव्हॅलेंट किती लिहायचं आहे तुम्हाला, पुन्हा एकदा एक्सच लिहायचं आहे. ओके, आणि हे सर्किट आता सॉल्व्ह करायचं आहे. एवढंच आहे इथं, लक्षात घ्या. याच्या आणखी असेच प्रॉब्लेम आपण बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बेसिक प्रोसिजर काय आहे, रिपीटिंग एलिमेंट राईटला एक्स आणि लेफ्टला एक्स. रिपीटिंग एलिमेंट राईटला फक्त एक्स लिहा आणि इक्विव्हॅलेंट त्याचा एक्स आहे असं अज्युम करा. ठीक आहे, मग आता ही एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर सुरुवातीला इथं काय होणार बघा, आता 2r आणि x हे पॅरल मध्ये आहेत. याचा इक्विव्हॅलेंट किती होणार आहे, मल्टिप्लिकेशन बाय ऍडिशन. या दोघांचा इक्विव्हॅलेंट होणार आहे दॅट इज 2rx डिवायडेड बाय 2r प्लस x. ठीक आहे, आणि हा याला काय येणार आहे, सिरीज मध्ये येणार आहे. सिरीज मध्ये म्हणजे दोघे सिरीज आले तर या दोघांची ऍडिशन होणार ना, r प्लस 2rx अपॉन 2r प्लस x होणार आहे. अँड दॅट इज इक्वल टू ए आणि बी मधला इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स, दॅट इज इक्वल टू x. कसं इक्वेशन लिहिलं लक्षात आलं का बघा. 2r आणि x पॅरल मध्ये आहेत त्याच्यामुळे काय होणार आहे, 2rx डिवायडेड बाय 2r प्लस x होणार आहे. ठीक आहे, आणि हे 2rx अपॉन 2r प्लस x कसं आहे, r ला सिरीज मध्ये आहे त्याच्यामुळं या तिघांचा मिळून म्हणजे r, 2r आणि x या तिघांचा मिळून इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स किती होणार आहे, r प्लस 2rx अपॉन 2r प्लस x. आणि हा सगळा मिळून काय व्हायला पाहिजे, x एवढा व्हायला पाहिजे. ए आणि बी मधला इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स दॅट इज x. ओके, आता हे थोडंसं आपण सॉल्व्ह करूया आणि x ची व्हॅल्यू काढूया. इथे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला मिळणार आहे. सो x इज इक्वल टू, हे आता काय होणार आहे, r ने इथं मल्टिप्लाय करावं लागेल, 2r स्क्वेअर प्लस rx प्लस 2rx, बरोबर आहे ना. r म्हणजे 2r प्लस x न याला म्हणजे r म्हणजे r बाय 1 पाहिजे तर लिहा आणि सॉल्व्ह करा. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. ओके, डिवायडेड बाय काय येणार आहे, 2r प्लस x. हे 2r प्लस x LHS ला घेऊया म्हणजे 2r इंटू x म्हणजे 2rx प्लस x इंटू x म्हणजे x स्क्वेअर इज इक्वल टू 2r स्क्वेअर प्लस rx प्लस 2rx म्हणजे 2r स्क्वेअर प्लस 3rx होणार आहे. आता आपल्याला अननोन आहे x चं क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं आहे. तर सगळ्या टर्म LHS ला नेतो, पहिली टर्म x स्क्वेअर लिहितो. ओके, x स्क्वेअर, त्याच्यानंतर 2rx ला हे 3rx LHS ला आलं तर 2rx मायनस 3rx म्हणजे काय होणार आहे, मायनस rx होणार आहे प्लस 2r स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे, 0. सो दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला आता सॉल्व्ह करायचं आणि x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2e. ओके, आता याच्यामध्ये a, b आणि c ची व्हॅल्यू काय येणार बघा, a इज इक्वल टू 1 येणार आहे, b इज इक्वल टू येणार आहे मायनस r आणि c इज इक्वल टू येणार आहे 2r स्क्वेअर. c इज इक्वल टू येणार आहे 2r स्क्वेअर. त्याच्यामुळे x इज इक्वल टू मायनस b, सो मायनस b मायनस ऑफ मायनस r म्हणजे प्लस r होणार. ओके, ठीक आहे. हा सॉरी, इथं हे 2r स्क्वेअर LHS ला घेतल्यावर मायनस होणार ना, सॉरी मायनस 2r स्क्वेअर LHS ला घेतल्यावर मायनस 2r स्क्वेअर आणि c ची व्हॅल्यू होणार आहे मायनस
2r². आता बघा मायनस बी म्हणजे काय होणार आहे, मायनस ऑफ मायनस आर म्हणजे प्लस आर, प्लस मायनस अंडर रूट b². b² म्हणजे r² मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे रे, 1 आहे, इंटू सी ची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज -2r² आहे. म्हणजे 4ac ची व्हॅल्यू जर काढली तर काय येणार आहे, -8r² येणार आहे. आणि मायनस मायनस इथं काय येणार आहे, +8r² होणार, डिवायडेड बाय 2 इंटू 1 दॅट इज 2 होणार आहे. सो x इज इक्वल टू r प्लस मायनस अंडर रूट काय होणार आहे, 9r² डिवायडेड बाय 2. सो x इज इक्वल टू r प्लस मायनस 3r डिवायडेड बाय 2. आता रेझिस्टन्स कधी निगेटिव्ह नसतो, रेझिस्टन्स आणि मी पॉझिटिव्ह असतो, त्याच्यामुळे इथं फक्त प्लस साईन घ्यावं लागेल. मायनस साईन घेतलं तर रेझिस्टन्स निगेटिव्ह येणार आहे. दॅट इज 4r/2 होणार आहे. तर x ची व्हॅल्यू येणार आहे, म्हणजे इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स येणार आहे, दॅट इज इक्वल टू 2r. सो दिस इज द फायनल आन्सर. ओके, 2r हा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स या सर्किटचा येणार आहे. ओके, याचा आणखी एक असंच सर्किट बघूया, सिंपल सर्किट. इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स बिटवीन ए अँड बी ऑफ इनफायनाइट नेटवर्क ऑफ रेझिस्टन्स 1 ओहम इच. म्हणजे असं 1 ओहमचे रेझिस्टन्स जे आहे ते कुठपर्यंत आहेत, अप टू इन्फिनिटी आहे. ओके, तर मी प्रोसिजर काय सांगितलंय, सिम्पली रिपीटिंग, स्मॉलेस्ट रिपीटिंग एलिमेंट तुम्हाला दिसतोय का याच्यामध्ये, कुठला येणार स्मॉलेस्ट रिपीटिंग, जो ऍज इट इज पुन्हा पुन्हा रिपीट होतोय. हे 1 ओहम एवढा येणार बघा. हा पार्ट जो आहे ना, एवढा काय होणार आहे, रिपीट होणार आहे. लक्ष देत आहे. हा, आता मी काय सांगितलंय, सिम्पली काय करायचं, अशा सर्किटमध्ये तो स्मॉलेस्ट रिपीटिंग एलिमेंट ड्रॉ करायचा. ओके, स्मॉलेस्ट रिपीटिंग एलिमेंट ड्रॉ करायचा. या पॉइंटला ए म्हणूया, या पॉइंटला बी म्हणूया, आणि या दोघांच्या मधला इक्विव्हॅलंट एक्स लिहूया. आणि बाकीच्या पुढच्या सगळ्या सर्किटसाठी फक्त एक्स लिहायचं. एवढंच करायचंय, बाकी काही नाही. झालं. आणि हे सॉल्व्ह करायचं. इनफायनाइट सर्किटचा प्रॉब्लेम या पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. खूप इझी आहे. म्हणजे स्मॉलेस्ट रिपीटिंग एलिमेंट काढायचा, त्याच्या राईट हँड साइडला एक्स लिहायचा, बाकीच्या सगळा काढून टाकलेल्या पार्टसाठी, आणि ए आणि बी मधला इक्विव्हॅलंट फायनल जो येणार आहे तो पण एक्सच येणार आहे तुमचा. हे एवढंच करायचं आणि हे सॉल्व्ह करायचं आहे. आता बघा सिम्पली 1 आणि x हे पॅरल मध्ये आहेत, यांचा इक्विव्हॅलंट किती येणार आहे, मल्टिप्लिकेशन दॅट इज x डिवायडेड बाय ऍडिशन 1 + x. आणि x आणि 1 + x हे 1 ला काय असणार आहेत, सिरीज मध्ये असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे सगळ्या कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स येणार आहे, दॅट इज 1 + x डिवायडेड बाय 1 + x. आणि हे सगळ्याचा मिळून फायनली किती यायला पाहिजे, एक्सच यायला पाहिजे. हे एवढंच करायचं आहे. आता हे सॉल्व्ह करूया. सो x इज इक्वल टू, हे केल्यानंतर ऍडिशन केल्यानंतर काय होणार आहे, 1 + x + x डिवायडेड बाय 1 + x. 1 ऍड करायचं म्हणजे 1 + x न्यूमरेटरला ऍड करायचं आहे. ओके, हे LHS ला म्हणजे काय येणार आहे, x × 1 + x म्हणजे काय येणार आहे, x + x² इज इक्वल टू x + x² इज इक्वल टू 1 + 2x. x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आपल्याला, त्याच्यामुळे x चं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण फाइंड आउट करूया. ही सगळ्यात टर्म LHS लावूया. x² ही फर्स्ट टर्म लिहिली, त्याच्यानंतर हे 2x LHS ला गेलं तर x - 2x म्हणजे -x आणि -1 येणार आहे इज इक्वल टू 0. इथं आता a ची व्हॅल्यू किती येणार आहे, a इज इक्वल टू 1, x² बरोबर असणार व्हॅल्यू, b बरोबर येणार आहे -1 आणि c इज इक्वल टू येणार आहे -1. ABC च्या व्हॅल्यू काढल्या. ओके, आता x इज इक्वल टू काय येणार आहे, -b ± √b² - 4ac डिवायडेड बाय 2a. सो x इज इक्वल टू -b, मायनस ऑफ -1 म्हणजे काय होणार आहे, 1 प्लस मायनस √b² म्हणजे 1 -4, a ची व्हॅल्यू आहे 1 आणि c ची व्हॅल्यू आहे -1 डिवायडेड बाय 2 × 1 दॅट इज 2. सो x इज इक्वल टू 1 प्लस मायनस √ किती होणार आहे, 1 + 4 म्हणजे 5 होणार,
√5 डिवायडेड बाय 2. ठीक आहे. आता इथं मायनस साईन यूज करू शकणार नाही आपण, प्लस साईनच आपल्याला यूज करावं लागेल. सो फायनल आन्सर तुमचं हेच होणार आहे. दॅट इज याच्यामध्ये आन्सर जे आहे 1 + √5 डिवायडेड बाय 2 आहे. 1 + √5 होल डिवायडेड बाय 2. सो दिस इज द आन्सर. याच्यामध्ये याचा सी ऑप्शन दिलेला आहे, 1 + √5 डिवायडेड बाय 2. ओके. तर या पद्धतीनं कुठलंही इनफायनाईट सर्किट आलं तर तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ट्रिक काय आहे, स्मॉलेस्ट रिपीटिंग एलिमेंट बघायचा, तो लिहायचा तिथं. त्याला राईट हँड साईडला बाकीच्या सगळ्या काढून टाकलेल्या पार्टसाठी एक्स आणि परत ए आणि बी मधला इक्विव्हॅलंट एक्स. ओके. आणि हे फक्त सॉल्व्ह करायचं आहे. नेहमी क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार आहे. ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केला की तुम्हाला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ दॅट इनफायनाईट नेटवर्क मिळणार आहे. ओके.